राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार पनौती सरकार असल्याचंही संजय राऊत म्हणाले. खरं आहे, त्यांच्या पक्षाला एवढी मोठी पनौती गागली आहे तर त्यांचं काय चूक आहे हो? कुठं होतंय, काय होतास तू, कुठपर्यंत पोहोचलास तू, काय आवाज होता आज? मग त्यांना त्यांच्या नजरेनी, त्यांच्यासाठी, त्यांच्या पक्षासाठी हे पनौती सरकार आहे असं त्यांना वाटणं, याच्यामध्ये गैरवाजवी काय आहे? त्यांना पनौतीच गागली आहे. मुंबईतले मोठे बिल्डर जे आहेत ते उपस्थित होते. कुठेतरी या बैठकीवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नाही, तो संशय निर्माण करण्याचं जेव्हा आपण म्हणतो ना की द्राक्ष आंबट, ही मन त्यासाठीच आहे. जेव्हा आपल्याला यश येत नाही तेव्हा मात्र ज्यांना यश येतं त्यांच्या यशाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, संभ्रम निर्माण करणं, संदिग्धता निर्माण करणं, त्या यशाबद्दल आपण काहीतरी नकारात्मक बोलणं, हा याचा भाग दिसतो. सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी या अगोदर माननीय मोदीजींचं कौतुकही केलं. माननीय मोदीजींचं प्रशासन बघण्यासाठी ते स्वतः गुजरातच्या दौऱ्यावर गेले आणि या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी पाठिंबाही दिलाय. तर शेवटी भेट झाली म्हणून त्या भेटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या ऐवजी त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी सुद्धा माननीय राज ठाकरे साहेबांची भेट घ्यावी, त्यांना आपला विचार पटवावा, मुंबईच्या प्रगतीचा ब्लूप्रिंट त्यांनाही सांगावं. कारण राज ठाकरे साहेबांना ब्लूप्रिंट सांगितली तर कदाचित मग तुमच्याबद्दल आदर निर्माण होण्याची शक्यता आहे. पण आमची भेट झाली म्हणून आपण असं संदिग्धता निर्माण करू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.